2100 रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत। महिलांसाठी आज 4 मोठ्या घोषणा करण्यात आल्या। 7व्या हप्त्याची वाट महिला पाहत होत्या, पण आता 7व्या हप्त्याबरोबरच 8वा हप्ता देखील तुम्हाला लगेच मिळणार आहे। म्हणजेच जानेवारीचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय झालेला आहे। सोबतच 26 जानेवारीला 25 लाख महिलांसाठी 2 मोठे गिफ्ट देखील मिळणार आहे। सोबत 2 नव्या योजनांची सुरुवात करण्यात आलेली आहे। यामधली एक योजना अशी आहे की जिचा जर फॉर्म तुम्ही आजच्या आज भरला तर तुम्हाला 48 तासाच्या आत 5000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। लाखो महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे। तुम्हाला याचा लाभ घेण्यासाठी काय करायचं आहे तर दुसऱ्या योजनेच्या अंतर्गत 2 लाख रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत। लाभ मिळवण्यासाठी नव्या 2 योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तुमचा कसा नंबर लावायचा आहे, अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे 30 सेकंदात जाणून घ्या। कारण की लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्र तुम्हाला मिळणार आहे, पण 60 लाख महिला बाहेर काढण्यात आलेले आहे। 4 नियमांची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, कारण की आता तुम्हाला मग पैसे मिळणार नाही, कारण की 15 जिल्ह्यांची यादी सादर करण्यात आलेली आहे। पैसे मंजूर झालेले आहेत। 26 जानेवारीला 2 गिफ्ट देण्याचा देखील निर्णय झालेला आहे आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2 नव्या योजनांची घोषणा देखील करण्यात आलेली आहे। आता तुमच्या घरात जर मुलगी असेल तर तिला पहिलीला गेल्यावर 5000 रुपये, चौथीला गेल्यावर 7000 रुपये, 11वीला असेल तर 8000 रुपये आणि 18 वर्षाची झाल्यावर 75000 रुपये असे टोटल 1 लाख रुपये मुलीला आणि मुलीच्या घरच्यांना देखील मिळणार आहे। सोबतच जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता अत्यंत अर्जंट देण्याची तयारी सरकारने पूर्ण केलेली आहे। आता काही महिलांना आत्ताच्या क्षणात अर्जंट मेसेज देखील येणार आहे। कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येईल, कारण की नव्या योजनेच्या नोंदणीनंतर तुम्हाला 48 तासाच्या आत मेसेज येणार आहे। मग या नव्या योजनेच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया काय आहे 30 सेकंदाच्या आत आता समजून घ्या, कारण की 26 जानेवारी हा पूर्ण देशासाठी खूप महत्त्वाचा एक इव्हेंट असतो, पण महिलांसाठी हा 26 जानेवारी एक अविस्मरणीय राहणार आहे, कारण की 2 योजनांचे पैसे 48 तासाच्या आत तुमच्या खात्यात जमा होणार आहे। पण आता जानेवारीचा हप्ता, फेब्रुवारीचा हप्ता यासाठी तुम्हाला 4 नियम आणि 2 कागदपत्र लागणार आहेत। सोबतच तुम्हाला 48 तासाच्या आत एका नव्या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आहे तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल। रेशन कार्डवर 1000 रुपये वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यासाठीची पात्रता काय आहे, रेशन कार्डवर 1000 रुपये मिळवण्यासाठी तुमचा नंबर जर तुम्हाला लावायचा असेल तर अत्यंत अर्जंट तुम्हाला ही सूचना तातडीने जाणून घ्यावी लागेल। 26 जानेवारी देशासाठी संपूर्ण मोठा सण आहे। तो महिलांसाठी डबल मोठा सण ठरणार आहे, महिलांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे, कारण की महिलांना जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता, त्याचबरोबर एका नव्या योजनेअंतर्गत 2 लाख रुपये, घरात मुलगी असेल तर तिला मुलीला आणि मुलांच्या घरच्याला 1 लाख रुपये आणि एका अनोख्या योजनेअंतर्गत 48 तासाच्या आत पैसे बँक खात्यात जमा करायचे ठरवलेले आहे। त्यामुळे संपूर्ण सविस्तर ही माहिती पहा। 4 अत्यंत महत्त्वाच्या घोषणा लाडक्या बहिणींसाठी आत्ताच करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता सोडण्यात आलेला आहे। तुम्हाला जर हा मिळवायचा असेल तर 4 नियम आणि 2 कागदपत्राची गरज लागेल। 26 जानेवारीचे गिफ्ट असेल, त्याचबरोबर नव्या योजनेच्या अंतर्गत 48 तासात 5000 रुपये मिळवण्यासाठीची पात्रता, अटी, शर्ती काय, या सर्व योजनेत तुम्हाला नंबर लावण्यासाठी रेशन कार्डवर 1000 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आहे, संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती स्टेप बाय स्टेप तुम्ही जाणून घ्या। कारण की पहा, आता जानेवारी संपत आला होता, जानेवारीच्या हप्त्याची वाट महिला पाहत होत्या, पण आता जानेवारीच्या हप्त्याबरोबर फेब्रुवारी हप्त्याची देखील सुरुवात आता केल्या जाणार आहे। फेब्रुवारीचा हप्ता, जानेवारीचा हप्ता याचे एकत्र पैसे एकूण महिलांना किती मिळतील, सोबतच लाडक्या बहिणींसाठी 2 मोठ्या नवीन योजनांची देखील माहिती जाहीर झालेली आहे। त्यात तुम्हाला नंबर लावायचा असेल तर फक्त एकच काम करायचं आहे। कोणतं काम करायचं आहे, योजनांचे फॉर्म आता सुटलेले आहे, 2 ते 3 दिवसामध्ये लगेच अर्ज करून टाकायचा आहे। कोणती कागदपत्र लागणार आहे संपूर्ण सविस्तर जाणून घ्या। सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी, जानेवारीच्या हप्त्यासोबत फेब्रुवारीचा हप्ता मिळणार। महिलांनी 1 तारखेपर्यंत वाट बघितली, संक्रांतीपर्यंत वाट बघितली, संक्रांत झाली, जानेवारी संपत आला, पण आता अत्यंत आनंदाची बातमी समोर आली। जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा म्हणजे 7वा 8वा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय झालेला आहे। एवढंच नाही तर इथून पुढचे सर्व हप्ते म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या सर्व हप्ते आता 1 तारखेलाच मिळणार आहे। आता उशीर होणार नाही। महिलांना वाट पाहावी लागते, बऱ्याच वेळा
असं होतं की हप्ते महिन्याच्या एंडिंगला मिळतात. आता जसं डिसेंबरचा हप्ता पार शेवटी मिळाला किंवा जानेवारीत मिळाला, जसे जून जुलैचे जे हप्ते होते जुलै ऑगस्टचे ते काहींना ऑगस्टच्या शेवटी मिळाले. आता तसं होणार नाही. प्रत्येक हप्ता जो आहे तो म्हणजे एकच तारखेला मिळणार. हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय ठरलेला आहे. त्याचबरोबर 2 मोठ्या योजनांची घोषणा आली, पण त्यात मुलीच्या आहेत, खास मुलींसाठी. म्हणजे ज्या घरामध्ये मुलगी आहे तर त्या मुलीच्या जन्मापासून तर तिची 18 वर्ष पूर्ण होण्यापर्यंत जवळपास 1 लाख रुपये कशा पद्धतीनं मिळणार आहे, याविषयी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले एकदा ऐका. मुख्यमंत्री माझी लेक लाडकी योजनेअंतर्गत 1 लाख रुपये कशा पद्धतीने मिळवायचे, कसा अर्ज करायचा, याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर अर्जंटमध्ये कमेंट करा. त्यावर आम्ही व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत. पण 2 अचानक ज्या नव्या योजनांची घोषणा केली की ज्या एका योजनेअंतर्गत डायरेक्ट 2 लाख रुपये आणि एका योजनेअंतर्गत 48 तासाच्या आत 5,000 रुपयाचा मेसेज तुम्हाला येत असतो. आता या 2 योजना कुठल्या आहेत ते एकदा जाणून घेऊन आणि लगेच जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता मिळवण्यासाठी कोणते 4 नवे नियम लागू करण्यात आले आहेत, 2 कागदपत्र त्या बहिणीकडून मागवण्यात आलेले आहे. कारण की पहा, जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता आता अर्जंटमध्ये देण्यात येणारच आहे. पण 2 कोणत्या योजना नव्या सुरू झाल्या, काय त्यात नंबर लावण्यासाठी अर्जंट काम करायचं आहे. कारण की 26 जानेवारीला 2 गिफ्ट तुम्हाला लगेचच्या लगेच मिळणार आहे. महिलांसाठी 26 जानेवारी हा एक आनंदाची पर्वणीच ठरणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला 4 नियम, 2 कागदपत्रे अर्जंट जमा करणं गरजेचं असणार आहे. 4 नियम पहा कोणते आहेत. पहिला नियम आहे बघा, ज्या लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्या दुसऱ्या कोणत्या तरी योजनेचा लाभ घेत आहे, तो लाभ जर 1,500 पेक्षा जास्त असेल तर त्यांची लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. लक्षपूर्वक ऐका. ज्या महिला अशा आहेत की ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे आणि ज्या नमो शेतकरी आणि PM किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहे, तो दोन्हीचा मिळून जवळपास 12,000 रुपयाचा लाभ दर महिना होत असतो. तर मग अशा महिला किंवा ज्या संजय गांधी निराधार योजनेचा आणखी लाभ घेत आहे, तर ज्याचा लाभ टोटल 1,500च्या वर जात असेल तर लाडकी बहीण योजनेमधून त्या महिला अपात्र केल्या जातील. दुसरा नियम लक्षपूर्वक ऐका आणि त्यानंतर 48 तासात 5,000 रुपये मिळवणारी योजना काय आहे, तिच्यात नंबर कसा लावायचा ते लगेच सांगितलं जाईल. दुसरा नियम सगळ्यात महत्त्वाचा, जे अशी महिला की जिच्या नावावर 4 चाकी 4 व्हीलर वाहन आहे तर अशी महिला देखील अपात्र होणार आहे. तिसरा नियम, ज्या महिलांचं आधार कार्ड आणि बँक खातं लिंक नाहीये तर त्या महिलांना पैसे येण्यामध्ये अडचण येऊ शकते. पण चौथा नियम अत्यंत धक्कादायक आहे, जो सर्व महिलांना प्रॉब्लेम देऊ शकतो. तो म्हणजे उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे. पहा, तुम्ही उत्पन्नाचा दाखला लगेच काढून ठेवा. जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता 26 जानेवारी गिफ्ट आता सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे अर्जंटमध्ये तुम्ही काय करा, उत्पन्नाचा दाखला स्वतः काढून घ्या. 2.5 लाखाच्या आतमध्ये तो उत्पन्न तुमचं असणं फार आवश्यक आहे. सोबतच एक अर्जंट तातडीची सूचना महिलांना देण्यात आली की 2 नव्या योजना सुरू करण्यात आल्या. 5,000 रुपये 48 तासाच्या आत मिळणार. 2 लाख रुपये देखील महिलांना आता मिळणार आहे. त्याच्यात नंबर लावण्यासाठी काय करायचं आहे, पण सगळ्यात मोठी एक सूचना महिलांना देण्यात आलेली आहे, आवाहन करण्यात आलेलं आहे की ज्या महिला अशा आहेत की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, ज्यांच्या घरात 4 व्हीलर आहे, ज्या सरकारी नोकरदार आहेत, तर त्यांना स्वतःहून अर्ज करून आम्ही जे आहे आम्हाला या योजनेचा लाभ नको असं त्यांनी संमतीपत्र एक अर्ज त्या ठिकाणी बालविकास कल्याण विभागाला देऊन टाकायचं आहे. हे तुम्ही अर्जंट करा. अन्यथा काय होईल की मागचे पैसे तर वसूलही होऊ शकतात, कदाचित कारवाई होऊ शकते. त्यामुळे जर तुमचं उत्पन्न जास्त असेल किंवा तुम्ही कुठल्या तरी अटीत बसत नसाल तर शक्यतो तुम्ही काय करा, तो अर्ज जो आहे तुमच्या खात्यात जो आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये भरून टाका. कारण की पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 2 महिलांनी जे आहे अर्ज भरून आमची योजना बंद करा असं त्यांना हे केलं आहे. त्यांचं कौतुक पूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी होत आहे. तर तुम्ही देखील नक्कीच यामध्ये पुढाकार घ्या. जर गरज नसेल तर शक्यतो तुम्ही अर्ज भरून हा लाभ बंद करून टाका अशी सूचना आवाहन करण्यात आलेलं आहे. आता 2 कोणत्या योजना आहेत पहा. तर एक योजना आहे पहा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, जिचे पैसे 48 तासाच्या आत तुमच्या खात्यामध्ये येत असतात. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 3 गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळत असतात. यासाठी जो गॅस आहे तो महिलेच्या नावे असणं खूप गरजेचं आहे किंवा उज्ज्वलाचं कनेक्शन असणं गरजेचं आहे. गॅस महिलेच्या नावे ट्रान्सफर करून घ्या आणि 2.5 लाखाच्या आत उत्पन्न तुमचं आवश्यक आहे. तर हे तुम्ही काय करायचं आहे, गॅस ट्रान्सफर केला की जो आहे गॅस आहे तो गॅस बुकिंग करायचा आहे. बुकिंग करून गॅस घेतला की 48 तासाच्या आत तुमच्या खात्यावर पैसे येतात. फक्त महिलेच्या नावे गॅस सिलेंडर असणं गरजेचं आहे. खूप अर्जंटमध्ये हे पैसे येत असतात. दुसरी योजना आहे घरकुल योजना. 20 लाख महिलांना घरकुल मिळणार आहे. तुमचा जर नंबर यात लावायचा आहे तर एकच काम करायचं आहे, जर तुमच्याकडे जमीन नसेल तर 100 रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्ही संमतीपत्र करून घ्यायचं आहे, 1 गुंठे किंवा 2 गुंठे जागेचं, आणि हा देखील अर्ज भरायचा आहे. हा फॉर्म सुटलेला आहे, हा अर्ज देखील लगेच करून ठेवा. कागदपत्र यासाठी लागणार आहे, रेशन कार्ड असेल, संमतीपत्र असेल, तुमचा रहिवासी दाखला असेल,
तुमचं उत्पन्नाचा दाखला असेल तर या 4-5 कागदपत्रे यासाठी लागणार आहेत. तर 20 लाख महिलांना यामध्ये घरकुल मिळणार आहे, याची डिटेल व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तुम्हाला याविषयी माहिती लागत असेल तर कमेंट करा. यातच आता ज्यांच्याकडे घर नाही आणि ज्यांच्याकडे घर बांधायला जमीन नाही, तर त्या महिलांना जमीन घेण्यासाठी देखील 1 ते 2 लाख रुपये सरकार देण्याचा विचार करत आहे. तर याविषयी डिटेल माहिती लागली तर कमेंट करा. सोबतच आता जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता आणि जे 26 जानेवारीला जे एक मोठं गिफ्ट जे आहे, तर त्याविषयीची जर माहिती आपण घ्यायला गेलं तर 26 जानेवारीला नक्कीच जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो वितरित केला जाऊ शकतो. कारण की पहा, जे 26 जानेवारीला जे महाराष्ट्रात क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले, 26 नवीन जिल्हे जे आहेत, 26 नवीन जिल्हे जे आहे ते जे नवीन निर्माण होणार आहेत. जे अहिल्यानगर जिल्हा आहे त्यामधनं 2 जिल्हे निघत आहेत, शिर्डी आणि श्रीरामपूर, संगमनेर असे जिल्हे त्या ठिकाणी निघत आहेत. त्याचबरोबर इकडे गडचिरोली मध्ये असेल किंवा नागपूरमध्ये असेल तर वेगवेगळ्या जिल्हे, बीड जिल्ह्यामधून आंबेजोगाई जे आहे तर वेगळा जिल्हा होत आहे. असे 26 जिल्हे जे आहेत ते बाजूला निघणार आहेत. क्रांतिकारी निर्णय आहेत, याची जी अंमलबजावणी 26 तारखेला होणार आहे. त्यामुळे नक्कीच 26 तारखेला हे एक प्रकारचं मोठं गिफ्टच आहे. तुमचा बहिणींचा वेगळा जिल्हा झाला तर मुळातच प्रशासनावर ताण कमी येणार, तुमचे प्रश्न लवकरात लवकर सुरळीत होणार. उदाहरणार्थ अहिल्यानगर इतका मोठा जिल्हा आहे की इतकी मोठी लोकसंख्या, त्याचं 3 ते 4 याच्यामध्ये विभाजन होऊन अत्यंत अर्जंट तुमचे कामं होणार आणि इथून पुढे तुम्हाला लवकरात लवकर हप्ते जमा होणार, तुमच्या शंकांचं निरसन लवकर होणार, तुमचे अर्जंट सगळे कामं होणार. तर हे एक प्रकारचं मोठं गिफ्टच आहे समस्त जनतेसाठी, नागरिकांसाठी. खूप दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित होता, पण आता त्यावर उत्तर काढून सरकारने आता त्यांची यादी देखील जाहीर केली आहे. 26 जानेवारीला याची अधिकृत घोषणा होणार आहे. 26 जिल्हे हे वेगळे निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे नक्कीच तुमचं यावर काय मत आहे? तुम्हाला कोणत्या नवीन योजनेचा लाभ घ्यायचा आहे का? कोणत्या नव्या योजनेची माहिती पाहिजे का? कमेंट करा, मी त्यावर अर्जंटमध्ये व्हिडिओ लगेच घेऊन येऊ. चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा. नवनव्या योजना, आधीच्या योजनांमध्ये नवनवे नियम आता येत आहे, त्यामुळे तुम्हाला याची माहिती लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. आणि जी आम्ही मोफतपणे विनामूल्य तुम्हाला अगदी अर्जंट देत असतो, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.